नमस्कार मुलांनो, आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर चला या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 1 मधला अंकगणिती श्रेणी यातील सराव संच 3.3 बघणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सराव संच 3.2 जो आहे तो पूर्णपणे सोडवलेला आहे। त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। ठीक आहे, तर आता पहिला प्रश्न काय आहे ते आता आपण बघूया। बघा, पहिला प्रश्न आहे, एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 6 व सामान्य फरक हा 3 आहे, तर S27 काढा। ठीक आहे, हा प्रश्न जो आहे तो सोपा आहे। कसा आहे ते अगोदर बघूया। त्यांनी काय काय गोष्टी दिलेल्या आहेत, कशाची किमती दिलेल्या आहेत ते अगोदर आपण बघूयात। ए बरोबर दिला आहे बघा, त्यांनी पहिले पद आहे म्हणजेच ए म्हणजेच तो T1 असणार आहे, तो आहे 6। त्याच्यानंतर सामान्य फरक दिलेला आहे म्हणजे D असतो, तो आहे 3। ओके, आणि त्यांनी S27 विचारला आहे, त्याच्यामुळे 27 आपण आहे तसंच ठेवूया। त्याची किंमत आपल्याला काढायची आहे। मग आता SN जो फॉर्म्युला आहे जो आपल्याला पाठ करायचा आहे, ठीक आहे, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की हा फॉर्म्युला जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे। मग त्या फॉर्म्युलानुसार बघा, SN बरोबर काय आहे, सराव संच 3.2 मध्ये फॉर्म्युला वेगळा होता। या ठिकाणी काय आहे बघा, N/2 आहे। ठीक आहे, आणि या ठिकाणी 2A आहे। पाठीमागं काय होतं, पाठीमागच्या फॉर्म्युल्यामध्ये इथं फक्त A होता आणि या ठिकाणी फक्त N होता। आता इथं काय आहे, N/2 आहे आणि या ठिकाणी 2A आहे। पुढचे जे आहे ते जसं पाठीमागच्या फॉर्म्युल्यामध्ये होतं तसंच आहे। ठीक आहे, चेंजेस फक्त या दोन ठिकाणी आहे। हा सुद्धा फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा आहे, तो सुद्धा तुम्ही पाठ करायचा आहे। ओके, मग आता SN बरोबर, आता हे इथं चुकले बरं का, हे इकडे लक्ष देऊ नका तुम्ही। ओके, फॉर्म्युला आहे हा SN बरोबर N/2 गुणिले कंसात 2A अधिक N-1 गुणिले D, हा काय झाला तर तो फॉर्म्युला झाला। ओके, पुढे मग आता N आपल्याला N27 काढायचं आहे ना, मग सॉरी S27 आपल्याला आता काढायचं आहे। मग S27 बरोबर N किती आहे बघा, तर तो आहे 27। कशावर लिहिलं आहे तर कारण SN म्हणजे तिथं N असतो तो, मग N इथं 27 आहे, मग इथं सुद्धा काय येईल 27 येईल, म्हणजे 27/2 येईल गुणिले 2 गुणिले A किती आहे बघा, इथं 6 आहे। ठीक आहे, मग 2 गुणिले 6 अधिक N आहे 27, त्याच्यामुळे 27/1 गुणिले 3। मग आता हे जे ब्रॅकेट आहे ते सोडवायचं। आता 27/2 गुणिले 6×12 अधिक 27/1 26 गुणिले 3 आपण आहे तसंच इथं लिहूया। ओके, त्याच्यानंतर 27/2 गुणिले आता 26 गुणिले 3 करायचे। ओके, 26 गुणिले 3 करायचे आणि मग त्याच्यामध्ये 12 मिळवायचे। उत्तर किती येतं तर ते 90 येतं। ठीक आहे, 27/2 आपण आहे तसंच ठेवले, 12 अधिक 26 गुणिले 3 करायचे, यांचा गुणाकार करून त्याच्यामध्ये 12 मिळवायचे, उत्तर आलं 90। ओके, त्यानंतर 27/2 गुणिले 90 आल्यानंतर 2ने 90ला भागायचं, किती येतं 45 येतं। ओके, मग 27 गुणिले 45 या ठिकाणी आपण करायचं आणि S27 बरोबर, आता 27 गुणिले 45 यांचा गुणाकार जर केला तर तो किती येतो बघा, 12-15 असा येतो। ओके, अशा पद्धतीने आपल्याला हा जो पहिला प्रश्न आहे तो सोडवायचा होता। ठीक आहे, नेक्स्ट काय प्रश्न आहे ते आता आपण बघूयात। बघा, दुसरा प्रश्न आहे, पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज काढा। आता त्याने काय विचारलं बघा, पहिल्या 123, मग आता त्यानुसार मग पहिली समनैसर्गिक संख्या कोणती असणार आहे तर ती 2 असते है ना। मग 2, 4, 6, आता त्याने काय विचारले, समनैसर्गिक संख्यांची बेरीज। आता सम आहेत ना त्या, म्हणजे त्याच्यामध्ये 2-2चा फरक त्याच्यामध्ये असणार आहे, त्याच्यामुळे 2, 4, 6, 8, 10 अशा पद्धतीने त्या कुठपर्यंत असणार, त्या 2N पर्यंत असणार आहे। पण त्याने इथे विचारले बघा आपल्याला 123 दिले, म्हणजे नक्कीच TN जो आहे तो 123 तो असणार आहे। ठीक आहे, उत्तरामध्ये आपण आता बघूयात। तर बघा, 2, 4, 6 कुठपर्यंत तर 2N पर्यंत, 2Nच का, कारण का 2 हा समनैसर्गिक संख्या आहे म्हणून। ठीक आहे, बरं, तर या समनैसर्गिक संख्या आहेत। आता या ठिकाणी बघा, A म्हणजे पहिला नंबर म्हणजेच T1, A किती आहे बघा तर तो 2 आहे। त्याच्यानंतर आता D म्हणजे आपल्याला सामान्य फरक काढायचा आहे, मग तो कसा काढतो, T2 वजा T1। आपल्याला माहिती आहे हा आहे T1, T2, 3 ते अशा या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे। T1, T2च्या व्हॅल्यू कशा काढायच्या हे सुद्धा आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये चांगल्याच पद्धतीने बघितलेलं आहे। ठीक आहे, मग आता D बरोबर T2 वजा T1, मग T2 किती आहे 4, T1 आहे 2, मग 4 वजा 2 किती आले 2। परत
आता हे असे जर प्रत्येक वेळेला काढलं तर फरक जो आहे तो किती येणार आहे, 2च येणार आहे. आपल्याला प्रत्येक वेळ काढत बसायची या ठिकाणी गरज नाही. ठीक आहे. आणि एन किती आहे, शेवटचा नंबरसुद्धा त्यांनी दिलेला आहे बघा. पहिला 123 आहे ना, त्याच्यामुळे एन जो येईल तो आहे 123 येईल. मग आता आपल्याला तर फॉर्म्युला माहीत आहे. मग आता त्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे बघा, तर SN बरोबर SN बरोबर काय करायचं आहे बघा, n/2 गुणिले 2a अधिक n-1 गुणिले d. आता या फॉर्म्युलामध्ये आपल्याला काय करायचं आहे, किमती भरायच्या आहेत. मग n किती आहे बघा, आता या ठिकाणी S 123 आपल्याला काढायचं आहे. मग इथं n किती येईल, 123 असेल. मग 123/2 करायचं. 2 गुणिले a आपण काढलेला आहे तो आहे 2 अधिक 123, n म्हणजेच 123, मग 123 करायचं गुणिले d सामान्य फरक आहे तो आहे 2. ओके. मग त्यानंतर काय करायचं, आता 123/2 आपण आहे तसंच लिहिलं. 2×4 अधिक 123 - 1 122 आणि गुणिले 2 आहे तसेच आपण लिहिले. आता 123/2 गुणिले, तर बघा 4 अधिक 122 गुणिले 2 करायचे, त्यांचा गुणाकारामध्ये 4 मिळवायचे. किती आपल्याला मिळतात बघा, 248 मिळतात. आता ह्या 2ने 248ला आपण भागू शकतो. मग 2ने जर 48ला भागलं तर किती, तर बघा 2 के 2, 2 दुनी 4 आणि 2 चौक 8 म्हणजे 124 या ठिकाणी 124 आपल्याला या ठिकाणी मिळतात. ओके. तर आता बघा S 123 बरोबर बघा 123 गुणिले भागाकार जो आला होता तो आपण इथं लिहिला किती, 124. मग आता S 123 बरोबर आता 123 गुणिले 124 यांचा जर गुणाकार केला तर तो किती येतो बघा, 15,252 एवढा हा गुणाकार येतो. ओके. म्हणजेच त्याचा अर्थ पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची जी बेरीज आहे ती किती आलेली आहे बघा, तर 15,252 एवढी आलेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं या प्रकारचे उदाहरणं आहेत ते सोडवायचे आहेत. ठीक आहे. तो फॉर्म्युलासुद्धा पाठ करायचा जेणेकरून अशा पद्धतीची जी उदाहरणं आहेत ते तुम्हाला सोडवायला किंवा तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे. आता तिसरा प्रश्न काय आहे हे आपण आता बघूया. तिसरा प्रश्न आहे 1 व 350 यामधील सर्व समसंख्यांची बेरीज काढा. तर त्यांनी विचारले बघा, 1 आहे सुरुवातीला म्हणजेच 1 किती येईल बघा, 1 व 350 यामधील सर्व समसंख्या. आता 1 ही समसंख्या नाही, मग त्याच्या पुढची समसंख्या आहे 2 आहे ना, म्हणजे याचा अर्थ निश्चितच एची किंमत ही 2 येईल. हे आपल्याला उदाहरणावरून समजते. आता 1 व 350 यांमधील, मग त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे आपल्याला, आता 350 याच्या दरम्यानची घ्यायची, म्हणजे 350 ही संख्या आपल्याला घ्यायची नाही, त्याच्या अलीकडची समसंख्या घ्यायची. मग 350च्या अलीकडची जी समसंख्या आहे ती असणार आहे 348. ठीक आहे. हा फरक या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. हा फरक लक्षात घेतला की मग पुढचं जे उदाहरण आहे ते तुम्ही सोडवणार. मग पहिल्यांदा तुम्ही गडबडीत जर केलं 1 350 दिसते म्हणजे चला एक आपण ए जो आहे तो 1 घ्यायचा आणि TN जो आहे तो 350 घेता, मग इथं तुमचं उदाहरण चुकणार. पण आता त्याने विचारले ना की सर्व समसंख्या दिलेल्या आहेत त्या ठिकाणी, मग सम आहे म्हणून याचा अर्थ 1 हा नंबर सम नाही आहे बरोबर, 2 हा समसंख्या आहे, मग A2 घ्यायचा. आणि त्याने विचारले बघा 350 यामधील ओके, त्याच्यामुळे हा 350 ठिकाणी आपण घ्यायचा नाही. ठीक आहे. ओके. आता पुढे बघूया बघा. आता या ठिकाणी मग आता 1 ते 350 या दरम्यानच्या सर्व समसंख्यांची आता आपण काय करूया, यादी करूया. ओके. मग आता सुरुवातीचा समसंख्या येईल तो 2 येईल. मगाशी आपण डिस्कस केल्या पद्धतीने. मग 2 4 6 कुठपर्यंत, तर 348 पर्यंत. तर या 1 ते 350 दरम्यानच्या सर्व समसंख्या आहेत. ओके. मग आपल्याला आता ही जी काय दिसते तर ती ही अंकगणिती श्रेणी आहे ह्याचं आपण म्हणू शकतो. ही आपल्याला एक सिरीज दिसते बरोबर. ओके. मग आता यावरून आपण A D किंवा T1 T2 याच्या व्हॅल्यू आता आपण आरामात काढू शकतो, कारण का आपल्याकडे ऑलरेडी आता अंकगणिती श्रेणी अवेलेबल झालेली आहे ना. मग आता A बरोबर काय आहे बघा 2 म्हणजेच T1. आता D आहे म्हणजे तो सामान्य फरक. आता सर्व समसंख्या आहेत म्हणजे निश्चितच सामान्य फरक हा 2चाच असणार आहे. ओके. मग D जो आहे तो 2 असणार आहे. म्हणजेच तरी सामान्य फरक कसं करतो, T2 वजा T1 आहे ना, T3 वजा T2 असं काढतो. ते काढून दाखवलं आहे बघा. T2 वजा T1 किती आहे बघा, 4 वजा 2 म्हणजेच 2, म्हणजे सामान्य फरक हा आपल्याला 2 आहे हे सुद्धा दिसत आहे. म्हणजेच या श्रेणीत एकूण किती संख्या आहेत ह्यात आपल्याला काढायचं आहे. मग एकूण संख्या काढण्यासाठी आपल्याला तो फॉर्म्युला आहे तो या ठिकाणी आपल्याला वापरावा लागेल, जो आपण सरळसंख्या 3.2 मध्ये वापरलेला होता
तो, ठीक आहे. या ठिकाणी तो फॉर्म्युला आता आपल्याला वापरायचा आहे. मग या श्रेणीतील 348 ही समसंख्या एनवी संख्या आपण मानायचं आहे. ओके, एनवी संख्या आहे असे आपण मानू. मग आता टी एन, ठीक आहे, आपण जो फॉर्म्युला वापरला होता तो टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. मग आता टी एन, आता ही 348 ही शेवटची संख्या आहे असे आपण मांडले, शेवटची समसंख्या आहे असे आपण मांडले श्रेणीतील. मग आता किंवा तर 348 टी एनची किंमत, एनवी संख्या आहे 348 म्हणून टी एनची किंमत आपण इथे लिहिली 348 बरोबर एची किंमत आहे 2 अधिक एन वजा 1 गुणिले 2. एन आपल्याला काढायचा आहे ना, संख्या एनवी संख्या काढायचा याचा अर्थ आपल्याला एन या ठिकाणी काढायचा आहे. राईट. आता 348 बरोबर 2 अधिक 2ने आतमध्ये गुणायचं, 2 गुणिले एन म्हणजे 2n वजा, हे वजा चिन्ह इथं आहे ते द्यायला विसरायचं नाही, 2 गुणिले 1 म्हणजेच 2. ओके, मग आता पुढं काय करायचं, 348 बरोबर 2 अधिक 2n वजा 2 हे आपण लिहिलेलंच आहे. आता बघा, अधिक 2 आणि वजा 2 काय झाले, कॅन्सल झाले. म्हणजेच 348 बरोबर काय आले, हे 2n तसेच राहिले. म्हणजेच 348 बरोबर 2n. आता बघा, मग n बरोबर 2ला n गुणिले आहेत, पलीकडे गेले की ते भागिले झाले आहे ना. मग 348 भागिले किती आले बघा, तर 2 आले. मग आता याला आपण काय केलं, भाग घालवला. ओके, बे किती राहिलं, 1 राहिलं या ठिकाणी. म्हणजे 2 × 14 आणि 2 × 8. ओके, म्हणजेच एनची किंमत आपल्याला किती मिळाली बघा, 174 मिळालेली आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी फॉर्म्युला करून आपण एन म्हणजे टोटल किती त्या सिरीजमध्ये, त्या श्रेणीमध्ये नंबर आहेत हे आपल्याला कळालं. आता आपल्याला काय करायचं आहे, टोटल त्या समसंख्यांची बेरीज काढायचं आहे. आणि बेरीज काढायचं म्हटलं तर आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला पाठ असणं गरजेचं आहे. ओके, मग आता बघूया काय करायचं आहे पुढे ते. म्हणजेच त्या श्रेणीत 174 समसंख्या आहेत. ओके, आता या पहिल्या 174 समसंख्यांची बेरीज आपल्याला काढायची आहे, ती ह्या सूत्राने आपण काढूया. कोणतं सूत्र आहे, तर SN बरोबर n/2 गुणिले T1 अधिक TN है ना. म्हणजे पहिले पद आणि शेवटचं पद यांचं आपल्याला काय करायचं आहे, बेरीज करायची आहे इथं. मग SN बरोबर n आपण काढलेला आहे तो इथं लिहूया, 174/2 परत कंसात T1 म्हणजेच ए आपल्याला माहिती आहे तो आहे 2 अधिक शेवटचा नंबर तो TN म्हणजेच 348 आहे. ओके, मग 174/2 यांचा भागाकार आला 87 गुणिले 348 अधिक 2 किती आले बघा, 350 आले. ओके, म्हणजेच आता 350 गुणिले 87 यांचा जर गुणाकार केला तर तो किती येतो, 30,450 एवढा येतो. राईट. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की 1 व 350 यामधील सर्व समसंख्यांची बेरीज किती आली, तर ती 30,450 एवढी आलेली आहे. ठीक आहे. आणि त्यात टोटल सर्व संख्या किती आहे, तर त्या 174 आहेत. म्हणजेच ती एनची व्हॅल्यू. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न जो आहे तो सोडवायचा होता. जर काहीही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि जर माझी व्हिडिओ जर आवडत असेल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. कारण इथून पुढे 10वी गणित भाग 1 आणि भाग 2चे संपूर्ण व्हिडिओ, पूर्ण सराव संच आणि संकीर्ण प्रश्नसंग्रह डिटेलमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. चला आता चौथा प्रश्नसुद्धा आपण बघूया. एका अंकगणिती श्रेणीचे 19वे पद हे किती आहे बघा, तर 52 आहे. आणि 38वे पद हे किती आहे, तर ते 128 आहे. ठीक आहे. तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा. आता त्यांनी आपल्याला दिलं आहे की तो पद दिलेला आहे 19 पद दिलेलं आहे ते 52 आहे आणि 38वे पद आहे ते 128 आहे. ओके, तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा. तर आपल्याला टोटल काय करायचं आहे, पहिल्या 56 पदांची बेरीज जी आहे ती आपल्याला काढायची आहे. त्याच्यातल्या आदलेमध्ये त्याने 2च दिलेलं आहे, पण आपल्याला सगळ्यांच पदांची बेरीज काढायची आहे. ओके, मग आता या ठिकाणी बघा, उत्तरामध्ये काय लिहायचं, प्रथम या श्रेणीचे पहिले पद जे आहे ते ए आहे ना, आणि सामान्य फरक डी आपण काय करूया, शोधूया. आता या श्रेणीचे 19वे पद हे म्हणजेच किती, आपण T19 असे लिहितोय ना, T19 ते किती दिलेलं आहे बघा, 52 दिलेलं आहे. ओके, मग आपण काय करूया,
T19ची किंमत आपण काढू शकतो. तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने काढूया. मग Tn बरोबर A अधिक किती करायचं आहे, n वजा 1 गुणिले D असं आपण काढलेलं आहे. म्हणजेच T19 बरोबर A अधिक n आहे इथं 19 आहे तोपर्यंतचा लिहूया. मग 19 वजा 1 गुणिले D. ओके, मग आता T19ची किंमत त्यांनी आपल्याला दिलेली आहे की किती आहे 52. ते आपण इथं लिहूया. म्हणजेच 52 बरोबर A अधिक 19 वजा 1 किती आले बघा 18 आले. ते आपण इथं लिहिले. मग 18 गुणिले D. आता काय करायचं आहे आपल्याला बघा 52 बरोबर मग A अधिक आता A अधिक 18 गुणिले D म्हणजेच 18D. म्हणजे हे झाले 52 बरोबर A अधिक 18D ही आपल्याला किंमत मिळाली. म्हणजेच A अधिक 18D बरोबर किती आले बघा 52 है ना. हे समीकरण काय झालं आपलं पहिलं झालं. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे या श्रेणीचे 38वे पद हे किती दिलेलं आहे बघा 128 दिलेलं आहे. मग आपण काय करूया T38 आपण आता काढू शकतो. ओके, मग ती या फॉर्म्युल्यानं काढायचं जसं आपण मगाशी T19 काढलं अगदी तसंच काढायचं. मग Tn बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले D. मग T38 ओके मग बरोबर A अधिक n आहे इथं 38 ते आपण लिहिलं 38 वजा 1 गुणिले D बरोबर A अधिक 38 वजा 1D. Dने आतमध्ये गुणलं 38 वजा 1 किती आले 37 आले. म्हणजे 37 गुणिले D इथं आपल्याला मिळालं. म्हणजेच याचा अर्थ किती झाला बघा तर A अधिक 37D बरोबर किती आले 128 आले. ठीक आहे, कारण का T38ची किंमत त्यांनी आपल्याला दिलेली आहे ती आहे 128. म्हणजेच हे आपलं झालं समीकरण 2. इथपर्यंत कळालं. ओके, जर काय डाऊट असेल तर मला लगेचच कमेंट करून तुम्ही सांगा. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे बघा समीकरण 1 आणि समीकरण 2 याची जी आहे ती आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे. ओके, मग इथं लिहिलं बघा समीकरण 1 आणि समीकरण 2 A अधिक 18D बरोबर 52 आणि A अधिक 37D बरोबर 128. आता यांची आपल्याला बेरीज करायची. ठीक आहे, A अधिक 1 किती आले 2A आले अधिक 18 आणि 37 मग किती आले 55. D आले बरोबर 52 अधिक 128 किती आले बघा 180 आले. यांची बेरीज आहे याची समीकरण ते प्रॉपर व्यवस्थित सोडवायचं आहे. ठीक आहे, ओके, हे समीकरण जे आहे ते चुकवायचं नाही. आता हे जे आपण सोडवलेलं समीकरण आहे ते समीकरण नंबर 3 आहे. ओके, आता पहिल्या 56 पदांची बेरीज काढण्यासाठी आपण आता या सूत्राचा वापर करायचा आहे. बघा हा फॉर्म्युला सुद्धा किती महत्त्वाचा आहे ते बघा इथे आपल्याला यावरून समजत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे पहिल्या 56 पदांची बेरीज काढण्यासाठी हा फॉर्म्युला आपण वापरतो. ओके, आता SN बरोबर n/2 गुणिले 2A अधिक n वजा 1 गुणिले D है ना. म्हणजेच S56 बरोबर n किती आहे बघा 56 आहे है ना. मग 56/2 गुणिले 2A अधिक n आहे 56 मग 56 वजा 1 गुणिले D बरोबर. आता बघा 56/2 भागाकार केला तर किती आला बघा 28 आला. 28 दुनी 56 गुणिले 2A अधिक 56 वजा 1 किती आले 55D आले. ओके, आता याच्यावरून तुम्हाला दिसते बघा 2A अधिक 55D याच्या खाली मी अंडरलाईन केलं आहे बघा. तर 2A अधिक 55D म्हणजे हे काय आहे बघा तर हे आपलं समीकरण 3 आहे. तर खाली लिहिलं बघा समीकरण 3 वरून है ना. म्हणजे हे जे समीकरण आहे आणि त्या समीकरणाची किंमत आपल्याला या ठिकाणी दिसते बघा 2A अधिक 55D याची किंमत किती आहे बघा 180 आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण याच्या बदल्यामध्ये 180 आपण लिहू शकतो. ओके, म्हणजेच S56 बरोबर 28 गुणिले 180. ओके, आणि आता याचा जो आहे तो तुम्ही काय करू शकता गुणाकार करू शकता. म्हणजेच S56 बरोबर किती त्यांचा गुणाकार किती येतो बघा 28 गुणिले 180 यांचा गुणाकार किती आला बघा 5040 एवढा आलेला आहे. ओके, म्हणून पहिल्या 56 पदांची बेरीज हे किती आलेली आहे बघा 5040 एवढी आलेली आहे. ठीक आहे, ओके, आता दुसरा प्रश्न 5वा प्रश्न काय आहे हे आपण आता बघूयात. बघा 5वा प्रश्न आहे 1 व 140 यांच्या दरम्यान 4ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे. ठीक आहे, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. हे काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. आता त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे एक चार्ट दिलेला आहे फ्लो चार्ट म्हणतो आपण त्याला आहे ना. आणि त्याच्यामध्ये रिकाम्या जागा आहेत त्या रिकाम्या जागा ज्या आहेत आपल्याला भरायच्या आहेत. ठीक आहे, हा प्रश्न आहे तो तुमच्याकडे असणारच आहे. पहिल्यात काय दिले बघा त्यांनी 1 व 140 यांच्या दरम्यान असलेल्या
4ने भाग जाणाऱ्या संख्या. मग आता नैसर्गिक संख्या आपण त्या 4ने भाग जाणाऱ्या काढायच्या आहेत. याचाच अर्थ त्या 4च्या पटीत संख्या असणार आहेत. मग ते कुठपर्यंत तर 140च्या अलीकडच्या येणार आहेत. ठीक आहे, म्हणजेच ती शेवटची संख्या 136 असणार आहे. ठीक आहे, आणि 136मध्ये 4 मिळवले तर ती येणार आहे 140. म्हणजे निश्चितच ती शेवटची संख्या ही 136 असेल. ओके, पहिली संख्या असणार आहे 4च्या पटीतल्या नैसर्गिक संख्या, म्हणजे पहिली संख्या ही 4 असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे 4 नंतर 8 नंतर 12. ओके, अशा पुढे किती असणार आहे 136पर्यंत असणार आहे. मग आता या एकूण संख्या किती असणार आहे, म्हणजेच एनची किंमत आपल्याला इथं काढायची आहे. मग आता बघा, ए जो दिलेला आहे तो आपण लिहिला. ए आहे 4. डी आता 4च्या पटीतल्या संख्या म्हणजे सामान्य फरक जो आहे तो दिसतोय आपल्याला क्लिअरली, आणि 4च्या पटीतल्या सुद्धा संख्या त्याने सांगितलेल्या आहेत. म्हणजे निश्चितच ए हा किती असणार आहे 4 असणार आहे. जे चौकोनामध्ये लिहिलेलं आहे ते उत्तर आहे. ओके, आणि टी एन म्हणजे शेवटची संख्या ती दिसते ती आहे 136 एवढी आहे. म्हणजे हे आपलं सॉल्व्ह झालं. आता पुढचं मग आपल्याला याच्यावरून ह्या फॉर्म्युलामध्ये किंमत आपल्याला पुटअप करायची आहे. परंतु आता या ठिकाणी 136 हे कसं आलं याचं तुम्हाला थोडक्यात स्पष्टीकरण आपण देऊयात. आता बघा 136 कसं आलं, त्या फॉर्म्युलामध्ये आपण किंमत पुटअप केलेल्या आहेत. कसं बघा, 136 बरोबर 4 अधिक n वजा 1 गुणिले 4 या फॉर्म्युलामध्ये आपण किंमत पुटअप केल्या. आता मग 136 बरोबर 4 अधिक 4ने आतमध्ये गुणायचं. 4 गुणिले n म्हणजे 4n वजा 4 गुणिले वजा 1 म्हणजेच वजा 4. ओके, मग बरोबर आता बघा या ठिकाणी अधिक 4ने वजा 4 कॅन्सल झाले. मग राहिले किती इथं 4n राहिले. ओके, मग आता 4n आहेत गुणिले आहेत या साईडला आले किती भागिले होतील, म्हणजेच 136/4 होतील बरोबर n. मग 136ला जर 4ने भागले तर किती येतं बघा उत्तर 34 येतं. म्हणजेच nची किंमत कशी आलेली आहे बघा इथं अशी 34 आलेली आहे. ठीक आहे, ठीक आहे. मग त्यानुसार आपण आता इथं ओके आपल्याला आता कळालं असेल ते आपण कसं लिहिलं ते. त्यानंतर आता हे जे आपण 34 लिहिलेलं आहे त्याचं मी तुम्हाला स्पष्टीकरण आत्ता सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता बघा आपला हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण आता बघूया. टी एन बरोबर ए अधिक n वजा 1 गुणिले डी. आता हा जो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये आपण किंमत पुटअप करूया. टी एन आहे म्हणजे 136 आहे बरोबर ए आहे 4 तो आपण लिहिलेला आहे अधिक n वजा 1 गुणिले डी म्हणजे सामान्य फरक तो आहे 4. म्हणजेच n म्हणजे हे सॉल्व्ह केल्यानंतर nची किंमत किती आली 34 आपण आत्ताच बघितलेलं आहे कसं आलं ते. हे फक्त सॉल्व्ह करून आपल्याला 34 उत्तर मिळालेलं आहे. आता पुढचं काय आहे बघा, 1 व 140 यांच्या दरम्यानच्या 4ने भाग जाणाऱ्या 34 संख्या आहेत. म्हणजेच कारण का यांची किंमत 34 आहे, म्हणजेच त्याच्या या दरम्यानच्या संख्या किती झाल्या तर त्या 34 संख्या आहेत. आता आपल्याला पुढं बघा, आता या फॉर्म्युलामध्ये आपल्याला किंमत पुटअप करायची आहेत. म्हणजेच कोणता फॉर्म्युला एस बरोबर n/2 गुणिले 2a अधिक n वजा 1 गुणिले डी. आता याच्यामध्ये आपल्याला आता संख्या काढायच्या आहेत ना, म्हणजेच ते एस 34 येईल. ओके, म्हणजेच बघा आता 34/2 गुणिले 2 गुणिले एची किंमत आहे 4 इथं लिहिली अधिक 34 वजा 1 कारण का n 34 आहे म्हणून इथं लिहिलं 34 वजा 1 गुणिले 4. हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय मिळतं बघा 23,2380 हे आपल्याला उत्तर मिळतं. तर 2380 कसं कळलं कारण का हे फक्त त्यांनी सॉल्व्ह केलेलं आहे ते आता आपण बघूयात. तर बघा या ठिकाणी पण स्पष्टीकरण लिहिलेलं आहे. एस 34 बरोबर 34/2. ठीक आहे, आता 2 गुणिले 4 अधिक हो ना कारण काय इथे याची किंमत 4 आहे 34 वजा 1 गुणिले 4. मग आता 34/2 किती आले 17. 17 दुने 34 इथं आले 17 अधिक 4 दुने 8 अधिक 34 वजा 1 33 गुणिले 4. ठीक आहे, मग 17 गुणिले 8 अधिक 33 गुणिले 4 किती आला गुणाकार 132 आला. मग 17 गुणिले 132 अधिक 4 132 अधिक 8 किती येतात बघा 140 येतं. आणि यांचा जर गुणाकार केला तर तो किती येतो बघा 2380 एवढा येतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवायचा होता. अशा पद्धतीने एस 34ची व्हॅल्यू कशी 2300 कशी आली हे तुम्हाला कळालं असेल. ओके, आता नेक्स्ट का 6वा प्रश्न काय आहे हे सुद्धा आपण आता बघूयात. आता 6वा प्रश्न काय आहे हे आपण आता बघूयात. बघा 6वा प्रश्न आहे, एका अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज किती आहे बघा 3300 आहे. ठीक आहे, तर तिचे 28वे पद जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. ओके, मग आता
पहिल्या 55 म्हणजेच S55 आपल्याला अगोदर काढावं लागेल आहे ना. मग S55ची किंमत त्यांनी दिलेली आहे, तर ती आहे 3300 हे आपण अगोदर लिहिलं. मग आता या फॉर्म्युलामध्ये आपण किंमत काढून पहिल्यांदा काढूया, म्हणजे पुढं काय होते ते आपण बघूया. मग SN बरोबर हा फॉर्म्युला आपण लिहिला N/2 गुणिले 2A अधिक N वजा 1 गुणिले D. मग आता S55 बरोबर N किती आहे 55, तो आपण इथे लिहिला 55/2 गुणिले 2A अधिक 55 वजा 1 गुणिले D इथं लिहिलं. आता S55ची किंमत त्यांनी आपल्याला दिलेली आहे, मग किती आहे बघा 3300 ती इथं लिहिली. पुढं 55/2 गुणिले 2A अधिक 55 वजा 1 किती आले 54 आले. मग 54 गुणिले D इथं आपण लिहिलं. ओके. पुढं बघा ही किंमत आपण आहे तशीच लिहिली. तर या ठिकाणी आपण काय केलं बघा, इथं दिसते 2 आणि इथं 54 दिसते, म्हणजे याच्यातून आपण 2 कॉमन काढू शकतो. 2 कॉमन काढल्यानंतर इथं काय राहील, तर फक्त A राहील अधिक, आणि इथं 54च्या ठिकाणी काय राहील बघा 27, कारण 27 दोन्ही 54, 2 कॉमन बाहेर काढल्यामुळे या ठिकाणी A अधिक 27D राहील. ओके. मग आता आपण काय करायचं आहे बघा, आता हे 2 आणि हे 2 काय झाले कॅन्सल झाले. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या, हे 2 कॅन्सल झाले. इथं फक्त राहिले 55. 55 गुणिले आहेत, या साईडला आले किती काय झाले भागिले झाले. राईट. मग 3300 भागिले किती 55 बरोबर. इकडे फक्त ही टर्म राहिली, म्हणजेच A अधिक 27D इथं फक्त राहिलेलं आहे. आणि याचा जर तुम्ही भागाकार केला तर किती येतो बघा, भागाकार हा 60 एवढा भागाकार येतो. ओके. मग बघा 60 बरोबर किती A अधिक 27D. ठीक आहे. आता बघा यांचा भागाकार सुद्धा बघू शकता तुम्ही, इथे 33 आणि इथं 55 आहे, म्हणजे इथं 11ने जर आपण भाग घालला तर बघा 11 त्रिक 33. ठीक आहे. आणि इथं किती 11×5 55 आला. मग आता ह्याला भाग घालू शकतो, 6×5 30 आणि हा 0/0. ओके. म्हणजेच भाग जो आहे तो ह्याचं उत्तर किती आलेलं आहे 60 एवढं आलेलं आहे. ठीक आहे. भागाकार तुम्हाला समजला. ओके. चला मग आता A अधिक 27D बरोबर किती, तर 60. हे झालं आपलं इक्वेशन क्रमांक 1 झालेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, TNची किंमत आपल्याला अजून काढायची आहे. ठीक आहे. TN बरोबरचा फॉर्म्युला आहे तो तुम्हाला माहीतच आहे. TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. हे आपण आता काढूया. मग आता TN म्हणजेच आपल्याला 28वे पद जे आहे त्यात आपल्याला काढायचं आहे, त्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला लागेल. ठीक आहे. मग T28 बरोबर A अधिक N जो आहे तो 28 आपल्याला माहीत आहे, तो इथे लिहिला आपण 28 वजा 1 गुणिले D. मग T28 बरोबर A अधिक 28 वजा 1 किती आले 27D एवढे आलेले आहेत. आता आपल्याला माहीत आहे बघा, परंतु हे विधान आपलं 1 आहे, परंतु विधान 1 वरून A अधिक 27D बरोबर किंमत किती आहे बघा 60 आहे. इक्वेशन 1 मध्ये आपल्याला दिसते. याचाच अर्थ T28ची किंमत जी आहे ती A अधिक 27, म्हणजेच T28 ही आपण 60 लिहू शकतो. ठीक आहे, कारण की याची किंमत ही 60 आहे म्हणून आपण असं लिहिलं. म्हणून 28वे पद हे किती आहे बघा, तर ते 60 आहे. ठीक आहे. बघा सोपं आहे की नाही उदाहरण. ओके. याची किंमत किती आलेली आहे 28वे पद, याची किंमत जी आहे ती 60 आलेली आहे. आता 7वा प्रश्न बघा, एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज ही किती आहे बघा 27 आहे, आणि त्यांचा गुणाकार जो आहे तो किती आहे बघा, तर 504 आहे. तर ती पदे शोधा असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. काय काय विचारलं आहे बघा, पहिल्या 3 क्रमागत पदांची बेरीज हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मग आता कोणते ते पद घ्यायचे आहेत हे आपण आता इथं अगोदर बघूया. तर बघा, समजा अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदे, मग ते कोणती कोणती घ्यायची बघा, A वजा D आपण घेतलं, त्याच्यानंतर A वजा D नंतर A घेतलं, आणि परत A अधिक D घेतलं, म्हणजे पहिल्यांदा A मधून D वजा केला, त्याच्यानंतर A घेतला, आणि परत A मधून A मध्ये D मिळवला. म्हणजे त्याच्यामध्ये निगेटिव्ह पण नंबर आहेत आणि पॉझिटिव्ह पण नंबर आहेत, म्हणजे जो फरक आहे ना, कारण त्या 3 क्रमागत काय आहे ते नंबर आहेत. म्हणजे जसे की बघा वजा 1 झाला, किंवा समजा 0 1 2 असं असणार ना. त्याच्यानंतर समजा वजा 1 नंतर समजा आपण 0 घेतला की मग लगेचच परत आपण 1 घेणार. म्हणजे अशा पद्धतीचे ते जे क्रमांक जे नंबर असतात असे या ठिकाणी आपण ती सिरीज घेतलेली. मग कोणत्या घेतल्या तर आपण A वजा D घेतलं, परत A घेतलं, आणि परत A अधिक D घेतलं, अशा पद्धतीने. मग ह्या त्या काय आहेत
अंकगणिती श्रेणी या क्रमागत आहेत. मग आता 3 क्रमागत पदांची जी बेरीज आहे ती त्यांनी दिलेली आहे, ती किती आहे? 27 आहे. आता आपल्याला माहीत नाहीत कोणत्या 3 क्रमांक म्हणून आपण हा मांडला आहे ना. मग आता यांची जी बेरीज आहे ती तर आपल्याला माहीत आहे, ती आपण घेतली 27 घेतली. ठीक आहे. मग आता या 3 पदांच्या अगोदर आपण काय करूया? बेरीज करूया. म्हणजेच ए वजा डी अधिक ए अधिक डी बरोबर 27. आता हे आपण सॉल्व करूया. कंस काढून घेऊया. आता ए वजा डी अधिक ए अधिक डी बरोबर 27. ओके. आता इथं काय राहिलं बघा, आता इथं दिसते बघा, वजा डी आणि अधिक डी काय झालं? कॅन्सल झाले. म्हणजे इथं फक्त ए अधिक म्हणजेच 3 ए इथं आपल्याला मिळाले. 3 ए बरोबर 27. म्हणजेच 3ला ए गुणिले आहेत पलीकडे गेले की ते भागिले होतील. म्हणजेच ए बरोबर 27/3 आणि 9 ते 27. म्हणजेच एची किंमत आपल्याला मिळालेली आहे ती आहे 9. बरोबर. म्हणजेच आता एची किंमत आपल्याला मिळालेली आहे. याचाच अर्थ आता आपण पुढचा आता सॉल्व करू शकतो. काय पुढचं सॉल्व करायचं आहे बघा, 3 क्रमागत पदांचा आता गुणाकार जो त्यांनी दिलेला आहे तो किती आहे बघा, तर तो 504 आहे हे आपल्याला दिसते. मग आता याच्यामध्ये आपण आता काय करूया, हे 3 क्रमांक जे आपण नंबर घेतले आहेत किंवा पद घेतले आहेत त्यांचा तर गुणाकार करायचा. वरती बेरीज केली, आता इथं काय करायचं? गुणाकार. कारण काही गुणाकार दिलेला आहे तो आहे 504. मग ए वजा डी गुणिले ए अधिक डी बरोबर किती आहे, तर तो या सर्वांचा गुणाकार 504 आहे म्हणून आपण 504 लिहिलं. मग बघा ए गुणिले ए वजा डी गुणिले, कारण का बघा हे जे ए आहे ते मी फक्त पहिल्यांदा लिहिलं. ओके. ए गुणिले ए वजा डी गुणिले ए अधिक डी बरोबर 504. आता काय करायचं आहे बघा, ह्या एने आतमध्ये गुणायचं आहे. मग ए गुणिले बघा इथं, आता इथं सॉरी ह्या आतमध्ये नाही गुणायचं आहे बघा, ए वजा डी आहे गुणिले ए अधिक डी. म्हणजेच आपल्याला हे जे दिसते आहे ए वजा डी गुणिले ए अधिक डी, ह्या कशाचा फॉर्म्युलाचा एक्सपान्शन आहे, तर ए वर्ग वजा बी वर्ग याचा फॉर्म्युला. ठीक आहे. म्हणजेच ए वर्ग वजा डी वर्ग याचंच काय झालं सविस्तर रूप, ए वजा डी गुणिले ए अधिक डी. म्हणजे याच्या बदल्यामध्ये आपण ए वर्ग वजा डी वर्ग केलेलं आहे. जसं की हा जो आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे ना, ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर काय असते बघा, ए वजा बी गुणिले ए अधिक बी. या पद्धतीनं हा फॉर्म्युला इथं फिट झाला. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण लिहिलं ए गुणिले ए वर्ग वजा डी वर्ग बरोबर किती आले? 54. आता ए ना आतमध्ये गुणूया. म्हणजेच किती आले बघा, ए गुणिले ए वर्ग म्हणजेच ए घन वजा ए गुणिले वजा चिन्ह द्यायला विसरायचं नाही, ए गुणिले ए डी वर्ग बरोबर 504. आता बघा इथं तुम्हाला दिसते ए जो दिसतोय आपल्याला, एची किंमत आपण वरच काढलेली आहे बघा 3. इथं लिहिलं 9चा घन. ठीक आहे. कारण इथे एची किंमत इथं लिहिलं म्हणजेच 9चा घन वजा ए आहे इथं 9 गुणिले डी वर्ग बरोबर 504. तर याच्यावरून आपण डीची किंमत काढू शकतो. ठीक आहे. 9चं घन किती आहे बघा, 27 आहे. सर्वांचे वर्ग घन पाठ करायचं आहे. ठीक आहे. 729 वजा 9 डी वर्ग बरोबर 504. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, 729 504 अधिक आहेत या साईडला गेले की ते वजा 504 होणार. म्हणजे 729 वजा 504 बरोबर, आता वजा 9 डी वर्ग आहे, वजा 9 आहे पलीकडे गेले की ते अधिक 9 झाले है ना, अधिक 9 डी वर्ग झाले. आता यांची वजाबाकी किती आले बघा, 225 आली. 9 डी वर्ग आहे तसेच. आता 9 डी वर्ग 9 गुणिले आहेत या साईडला आले की ते भागिले झाले. म्हणजेच 225/9 बरोबर किती आले बघा, डी वर्ग आला. मग आता ह्यांचा भागाकार किती येतो, 25 होतो. 25 बरोबर डी वर्ग. मग आता आपण दोन्हीही बाजूंचे वर्गमूळ जर काढलं तर डी वर्गाचं वर्गमूळ डी आणि 25चं वर्गमूळ हे 5 येतं, अधिक किंवा वजा है ना. कारण काही समीकर असल्यामुळे अधिक वजा ह्या किमती दोन्ही येणार. म्हणजे एक तर डी बरोबर अधिक 5 असेल किंवा डी बरोबर कोणता असेल तर तो वजा 5 असेल है ना. ह्या दोन किमती ह्या डीच्या असणार आहेत. आता म्हणून 3 क्रमागत पदे कोणते कोणते आहेत तर ते आता आपण सोडूया. म्हणजे आपण पहिल्यांदा कोणती मानली होती, ए वजा डी, ए आणि ए अधिक डी, ही 3 क्रमागत पदे होती. आता याच्यामध्ये आपण किमती काढूया म्हणजे आपल्याला ते 3 क्रमागत पदे मिळतील. मग आता पहिल्यांदा काय करूया, समजा बघा आता ए वजा 5, कारण का आता डीची किंमत ही आपण आता पहिल्यांदा अधिक 5 घेऊया आणि इथं काय घेतली, वजा 5 घेतली. त्यानुसार इथं आपण सोडूया. आता ए 9 वजा 5, कारण एची किंमत आहे 9 वजा 5, ए आहे 9 आणि ए अधिक डी म्हणजेच 9 अधिक 5, किंवा 9 वजा डीची किंमत आता वजा 5 घेऊया. 9 वजा कंसात वजा 5 गुणिले ए आहे 9 परत
9 अधिक डी आहे वजा 5. मग हे सॉल्व करूया. 9 वजा 5 किती आले 4. 9 आहे तसेच 9 अधिक 5 14 किंवा 9 वजा वजा अधिक झाले म्हणजे 14. 9 आणि 9 वजा 5 होईल. ठीक आहे. अधिक वजा वजा होईल. 9तून 5 गेले राहिले 4 म्हणजेच ह्या त्या संख्या आहेत. एकतर 4 9 14 असतील किंवा 14 9 4 असतील. ह्या त्या संख्या असतील आणि म्हणून श्रेणीतील 3 क्रमागत पदे हे एकतर 4 9 14 असेल किंवा 14 9 4 ही आहेत. ओके. अशा पद्धतीने बघा आपल्याला प्रश्न जे आहेत ते सोडवायचे आहेत. आता 8वा प्रश्न आपण बघूयात. ओके. आता आपण 8वा प्रश्न काय आहे हे पण बघूयात. बघा, एका अंकगणिती श्रेणीतील 4 क्रमागत पदांची बेरीज किती आहे बघा 12 आहे. तसेच त्या 4 क्रमागत पदांपैकी तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज किती आहे बघा 14 आहे. तर ती 4 पदे काढा है ना. मग आता उत्तरामध्ये आपण लिहूया. आता 4 पदे कोणते आहेत आपल्याला माहिती आहे. मग ते आपण लिहायची. मग कशी लिहायची बघा. समजा अंकगणिती श्रेणीतील 4 पदे क्रमागत पदे. मग आता ते कोणती लिहिली आपण तर ए वजा 3 डी लिहिली. परत ए वजा डी केलं. परत ए अधिक डी केलं आणि परत ए अधिक 3 डी लिहिलं. हे अशा पद्धतीने आपण ती क्रमागत पदे लिहिली आहेत. ठीक आहे. कोणती कोणती लिहिली आहेत बघा. ए वजा 3 डी. परत आहे दुसरं आहे ए वजा डी म्हणजे हा 3 निघून जाईल. परत अधिक होईल हे अधिक डी आणि परत अजून 3 मिळवले जातील. ठीक आहे. म्हणजे हा जो आहे ते क्रमागत पदे आहेत. ठीक आहे. मग तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणती क्रमागत पदे करू शकता. ठीक आहे. जर समजा तुम्ही इथं कोणताही 3च्या ऐवजी तुम्ही दुसरा नंबर ॲड करू शकता पण ते क्रमागत असणं गरजेचं आहे. ओके. ठीक आहे. मग आता ही 4 पदे आहेत. मग ही जी आहेत ना आता त्या उदाहरणातील पहिल्या अटीनुसार पहिल्यांदा त्यांनी काय दिलेलं आहे तर ह्या ज्या 4ही क्रमागत पदांची जी बेरीज त्यांनी दिलेली आहे ती आहे 12. मग त्या पद्धतीने आपण लिहूया. ओके. मग तिथं बघा ए वजा 3 डी अधिक ए वजा डी अधिक ए अधिक डी अधिक ए अधिक 3 डी यांची जी बेरीज पहिल्या क्रमागत पदांची बेरीज दिलेली आहे त्यांनी 12. मग आता हे आपण सॉल्व करूया. कंस सगळे काढून घेऊयात. ए वजा 3 डी अधिक म्हणजे हे सगळे कंस काढून घेतले बरोबर किती आले बघा 12 आले. आता याच्यामध्ये काय राहते बघा. आता इथे दिसते बघा तुम्हाला काय काय राहते. इथं फक्त राहिले 4 आहे म्हणजे बघा हा 1 2 3 आणि 4 हे 4 राहिले. आता बघा इथं अधिक 3 डी आणि वजा 3 डी काय झालेले आहेत कॅन्सल झालेले आहेत. त्यानंतर अजून काय कॅन्सल होते बघा वजा डी आणि अधिक डी कॅन्सल झालेले आहेत म्हणजे इथं फक्त 1 2 3 4 4 ए राहिलेले आहेत. म्हणजेच 4 ए बरोबर किती आलेले आहेत बघा 12. मग ए बरोबर 4ला 1 गुणिले आहे तिकडे आले किती भागिले होतील 12चे 4 म्हणजे 4 त्रिक 12. एची किंमत किती आलेली दिसते आपल्याला तर ती 3 आलेली दिसते. मग आता उदाहरणात आपल्याला दुसरी काय दिलेली आहे बघा तर उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे तिसऱ्या आणि चौथ्या पदांची बेरीज दिली आहे. मग तिसरं जे पद आहे ते ए अधिक डी आहे. तर तुम्ही बघू शकता बघा तिसऱ्या आणि चौथ्या पदांची बेरीज म्हणजे तिसरं पद आहे ए अधिक डी आणि चौथं पद आहे ए अधिक 3 डी. ह्या 2 पदांची त्यांनी आपल्याला बेरीज दिलेली आहे ती किती आहे बघा 14 आहे. म्हणजेच ए अधिक डी अधिक ए अधिक 3 डी बरोबर आहे 14. मग इथे किती आलं बघा आता ए अधिक ए 2 ए आला आणि 3 डी अधिक डी म्हणजेच 4 डी आलं बरोबर किती झाले 14 झालं. ठीक आहे. आता दोन्ही बाजून आपण 2ने भागू शकतो त्या समीकरण आहे ना. मग समीकरणाने 2ला भागल्यानंतर किती राहिले बघा इथे 2 आहेत राईट. मग इथे 4 आणि इथं 14 आहेत म्हणजेच 2ला भागल्यानंतर ते 2 निघून जातील ए अधिक 2 डी बरोबर 7. ओके. म्हणजेच या ठिकाणी बघा एची किंमत आहे आपण काढलेली आहे 3 मग तिथे लिहिली 3 अधिक 2 डी बरोबर 7 कारण का इक्वेशन 1 मध्ये आपण एची किंमत काढलेली आहे ती इथे लिहिली. मग आता बघा 2 डी बरोबर 3 जे आहे ते आपण पलीकडे नेले मग अधिकचे वजा होतील म्हणजे 7 वजा 3 झाले. मग 7 वजा 3 किती आले बघा 4 आले. ओके. मग डी बरोबर 2ला डी गुणिले पलीकडे गेले की ते भागिले झाले म्हणजेच डी बरोबर 4/2 म्हणजेच 2 2 2 4. डीची किंमत आपल्याला मिळालेली आहे आपल्याला एची किंमत मिळालेली आहे. याच्यावरून आपण पहिले 4ही जे पद आहेत ते काढू शकतो. मग बघा पहिले पद बरोबर आता पहिले पद बरोबर पहिले पद कोणतं आहे बघा ए वजा 3 डी आहे म्हणजेच एची किंमत आहे 3 वजा 3 गुणिले डी डी आहे 2 म्हणजेच 3 2 6 म्हणजेच 3 वजा 6 किती आले बघा वजा 3. पहिले पदाला वजा 3. दुसरं पद किती आलं बघा ए वजा डी म्हणजेच 3 वजा 2
किती आलं 1 आलं. तिसरे पद आहे ए अधिक डी म्हणजेच 3 अधिक 2 बरोबर आहे 5. आणि चौथं पद आहे ए अधिक 3 डी म्हणजेच 3 अधिक 3 गुणिले 2 म्हणजेच किती आलं 3 अधिक 6 म्हणजेच 9. म्हणजेच आपल्याला दिसते की पहिले जी क्रमागत 4 पदे आहेत ते कोणते कोणते आहेत बघा. वजा 3 1 5 आणि 9 ही ती पदे आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने बघा आपल्याला हे जे प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत. ओके. 9वा प्रश्न बघूयात आपण आता. एका अंकगणिती श्रेणीचे 9वे पद हे 0 आहे. 9वे पद आहे 0. तर 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे हे दाखवा. ओके. आता उत्तरामध्ये आपण लिहूया बघा. त्यांनी 9वे पद जे आहे ते 0 आहे सांगितलं आहे. ठीक आहे. मग अंकगणिती श्रेणीतील 9वे पद हे किती आहे मग 0 आहे म्हणजेच T9 = 0. मग आता पद आपल्याला किती पद आहे ते काढायचे म्हणजे आपल्याला ह्या सूत्राचा वापर या ठिकाणी करावा लागेल. म्हणजेच Tn बरोबर a अधिक n वजा 1 बरोबर 0. मग Tnची 9वे पद काढायचे 9वे पद काढायचे म्हणजेच Tn इथे लिहायचं. T9 इथे लावावं लागेल. T9 = a अधिक 9 वजा 1 गुणिले d. T9ची किंमत आपल्याला दिलेली आहे 0. ती इथं आपण लिहूया a अधिक 9 वजा 1 गुणिले d. आता 9 वजा 1 किती आले बघा 8 आले. ठीक आहे. म्हणजे 0 बरोबर a अधिक 8d म्हणजेच a अधिक 8d बरोबर किती 0 हे झालं आपलं समीकरण पहिलं. ओके. आता त्यांनी पुढं काय दिले बघा. आता सूत्रानुसार त्या श्रेणीतील 19वे पद हे आपल्याला काढणं गरजेचं आहे. मग T29 लिहायचं आहे ना. T 19वे पद आहे इथं. ठीक आहे. मग त्याच्यामुळे ओके इथं पहिल्यांदा 29वं काढावं लागेल. ठीक आहे. हे किती आहे इथं 29 आहे. ठीक आहे 29. कारण की इथं तुम्ही प्रश्नामध्ये बघू शकताय बघा. इथं काय दिलं आहे 29वे पद हे 19व्या पदाच्या इथं दिसते बघा. 29वे पद हे 19वे. मग त्याच्यामुळे पहिल्यांदा आपल्याला 29वं पद हे काढावं लागेल. ओके. मग सूत्रानुसार त्या श्रेणीतील 29वे पद आपण काढूया. म्हणजेच T29 बरोबर a अधिक n वजा d. पाठीमागच्या फॉर्म्युलामध्ये जसं केलं तसंच इथं सुद्धा फॉर्म्युला ते किमतीवरून काढायचं आहे. मग T29 बरोबर a अधिक इथं 29 लिहायचं. 29 वजा 1 गुणिले d. a अधिक 28 वजा 1 29 वजा 1 किती आले 28d आलेले आहेत. मग बघा a अधिक आता हे जे 28d आहे ना ह्याची आपल्याला फोड करावी लागेल. ठीक आहे. फोड कशी का केली हे मी तुम्हाला पुढे सांगतेच. मग 28ची फोड कशी करायची आहे 8 अधिक 20 म्हणजेच किती आले 28 आले. ओके. मग a अधिक 8d अधिक 20d. ठीक आहे. 8d अधिक 20d म्हणजेच किती आले तर ते 28dच आहेत. ओके. मग आता बघा T29 बरोबर तर 0 का घेतलं कारण का समीकरण 1 मध्ये बघा a अधिक 8dची किंमत किती आहे तर ती 0 आहे. म्हणून मी इथं काय लिहिलं बघा a अधिक 8d. ठीक आहे. a अधिक 8d ह्याची किंमत ह्याची नाही ह्याची आली a अधिक 8d. यासाठी आपण किती घेतलं 0 घेतलं आणि अधिक 20d आपण आहे तसंच ठेवलं. ठीक आहे. तर ह्यासाठी आपण इथं 0 किंमत घेण्यासाठी आपण 28ची फशी फोड केली. तर कारण येऊ शकता कारण 1 वरून म्हणजेच T29ची किंमत किती आलेली बघा 20d आलेली आहे. हे झालं आपलं समीकरण नंबर 2. आता त्याचप्रमाणे बघा त्या श्रेणीतील 19वे पद सुद्धा काढणं आपल्याला गरजेचं आहे. मग T19 बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. ओके. मग T19 बरोबर a अधिक 19 वजा 1 गुणिले d. मग आता इथं बघा a अधिक 19 वजा 1 किती आले बघा 18 आले म्हणजेच 18d. मग आता a अधिक आता ह्या 18ची सुद्धा आपल्याला फोड करावं लागेल कारण का आपल्याला समीकरण 1 याच्यामध्ये ॲड करायचं आहे म्हणून. मग 18dची फोड कशी केली तर 8d अधिक 10d केली. मग a अधिक 8d म्हणजेच काय आहे बघा तर ते 0 आहे. ओके. म्हणजेच किती आले इथं 10d म्हणजेच T19ची किंमत किती आपल्याला मिळालेली आहे बघा 10d मिळालेली आहे. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3 झाले. ओके. आता समीकरण 2 आणि समीकरण 3 यावरून आपल्याला असे दिसून येत आहेत. इथं बघा आता T29 आणि T19चे दोन्ही समीकरण तुम्ही आता टॅली करायची आहेत. T29 बरोबर काय आहे 20d आहे आणि मग आता T29 कसं काढायचं आहे आता 20d म्हणजे हे जे दिसते ना T19 हे 10d आहे आणि T29 हे 20d आहे. याचाच अर्थ T29 हे T19चे दुप्पट आहे हे आपल्याला दिसते. ठीक आहे. हे 20 कसं केलं आपण 2 गुणिले 10 म्हणजेच 20 केलं 10 दुनी 20 केलं म्हणजेच T29 बरोबर 2 गुणिले 10d म्हणजेच किती आहे बघा
T19 आहे. ओके, 10D म्हणजे 10Dची किंमतच काय आहे बघा, तर T19. याचाच अर्थ म्हणजेच 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे, हे साध्य झालेलं आहे. ओके, हे प्रश्न तुम्हाला समजला. ओके, अशा पद्धतीने सराव संच 3.3 जो आहे तो पूर्णपणे आपला सॉल्व झालेला आहे. याच्याबद्दल जर काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि माझं चॅनल जर आवडत असेल, व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणीला आणि तुम्हीसुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.4 पूर्णपणे बघणार आहोत. टिल देन टेक केअर, बाय.